माणसाने लालच करावी, पण इतकीही लालच न करावी की ती माणसाच्या जीवावर उठावी. बघा, समाजामध्ये खूप लोक असे आहेत जे म्हणतात की मला जमिनीमधलं धन सापडतं किंवा जमिनीमधलं मी धन काढतो. त्यावर जो पण राखणदार आहे, जो पण त्याच्यावर तो धन राखण्यासाठी बसलेला आहे, त्याला मी हटवून ते धन तुम्हाला देऊ शकतो. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, ह्या गोष्टी खऱ्या नसतात. आणि जेव्हा हे सगळं काही होतं आणि जेव्हा माणूस काही करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस माणसाचं डोकं एक विचित्र वातावरण निर्माण करतं. आणि त्या वातावरणामध्ये जे घडतं आणि जे घडणार आहे हे माणसाला कळत नाही. आणि जेव्हा त्याला समजायला लागतं त्यावेळेस तर तो एकतर वेडा झालेला राहतो, नाहीतर कुणाचा तरी जीव गेलेला राहतो. माणसाची भावना, माणसाची उत्सुकता ही माणसाला काय करायला लावेल हे कुणीही सांगत नाही. आणि याच गोष्टीमुळं खूप जास्त प्रकरणामध्ये कुणाच्या इज्जती लुटल्या जातात, कुणाचे मर्डर होतात, तर कुणी वेळेवरच वेडं होतो. तर आजसुद्धा आपल्याकडे एक अशीच भयकथा आहे जी की सांगली जिल्ह्यातील आहे. एक तुकाराम नावाचा माणूस होता. साधारण माणूस होता. फार काय VIP नव्हता आणि फार काय गरीबही नव्हता. त्याच्या घरी चांगली शेतीबाडी होती, चांगला पैसा वगैरे त्याच्यापाशी होता. पण त्याला लालच होती की पैशाची. पैसा ना खूप जास्त यावं त्याच्याकडं असं त्याला वाटत होतं. तुकारामचं घर फार मोठं होतं आणि ते घर फार जुनं होतं. जुन्या काळामध्ये जे म्हणायचे ना लोक की वाडा असतो जुन्या लोकांचा, तशा प्रकारचा तुकारामचा वाडा होता. आता त्या वाड्यामध्ये भरपूर लोक म्हणायचे की धन लपलेलं आहे, सोनं पुरलेलं आहे, पण कुणीही त्याला आजपर्यंत काढण्याची हिंमत केली नाही. आता ते म्हणतात ना की कोणाच्या घरामध्ये आहे, कोणाच्या शेतामध्ये आहे, कोणाच्या झाडाखाली आहे. आणि हे धन कसं असतं, जे जुने लोक असतात ते सोनं नाणं जे डाकू वगैरे लुटून नेऊ नयेत यासाठी ते काय करत होते, आपल्याजवळ जितकं पण सोनं आहे, चांदी आहे, तांबा आहे, हे सगळं काही एका भांड्यामध्ये टाकायचे, त्याला कपड्यानं बांधायचे आणि जमिनीमध्ये पुरून टाकायचे की बाबा जेणेकरून डाकूंना, दरोडेखोरांना ते सापडणार नाही. आणि ते त्या काळामध्ये ज्या जागेवर पुरलेलं असायचं तर ती जागा काही लोकांना माहीत असायची. मग काही लोक नजर ठेवायची. मग त्याच्यानंतर हळूहळू जसे दिवस जात गेले, तसे काळ बदलत गेले, तसं लोक त्याला म्हणायला लागले धन आहे इथं, धन आहे इथं, धन आहे इथं. आणि कोणाला काही माहिती नव्हतं. तसं तुकारामच्या वाड्यामध्ये सुद्धा अशी एक गोष्ट व्हायरल झाली होती त्या गावामध्ये की तुकारामच्या वाड्यामध्ये खूप मोठं धन आहे. आणि तुकारामला कित्येक लोक म्हणले होते की अरे तुक्या, तुझ्या वाड्यामध्ये धन आहे रे बाबा, तुला जर पैशाची कमी पडे तर तो उकरून काढ त्याला. पण काही लोक हेही म्हणायचे की जर तुम्ही धन वगैरे उकरून काढण्याच्या पाठीमागे लागलात आणि त्या धनावर जो राखणदार आहे, आता काही धनावर आत्मा राखण असते, काही धनांवर भूत राखण असतात, जिन राखण असतो किंवा नाग राखण असतो किंवा मोठा एखादा सापसुद्धा राखण असतो किंवा अशी काही एनर्जी राखण असते जी की जे माणूस त्या धनाला उकरून काढण्याचा प्रयत्न करतो त्या माणसाला ती एनर्जी वेड बनवते. तर तुकारामला ह्या गोष्टी सगळ्या माहिती होत्या, पण तुकाराम या गोष्टीमध्ये पडलाच नाही. आता तुकारामचा एक मित्र, लहानपणचा मित्र, तो त्याच्या गावामध्ये राहत होता. पण काही कारणानिमित्तानं त्याचा मित्र आणि त्याची पूर्ण फॅमिली बाहेरगावी राहण्यासाठी गेली. म्हणजे बाहेर राज्यामध्येच म्हणलं तरी चालेल, बंगालकडं तिकडच्या भागामध्ये तो राहायला गेला. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की जे बंगाल आहे, बांगलादेश आहे, बंगाल आहे, जे काही आहे तिकडं, बंगालच म्हणतात ना, बेंगोली हां, तिकडं जिकडे जादू शिकवतात असं काही लोकांचं म्हणणं आहे. मला काही कन्फर्म माहिती नाही आहे, पण काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्या एरियामध्ये लोक जादू टोना शिकतात. आणि काही लोक असेही म्हणतात की जर आपल्या इकडचा माणूस तिकडे गेला आणि तिकडच्या स्त्रियांना जर आपल्या इकडचा माणूस पसंत आला तर त्याला ते तिथं जवळ ठेवतात, त्याच्यासोबत चांगलं वागतात, त्याला ते तंत्रमंत्र जे काय विद्या आहेत त्या सगळ्या शिकवतात. आणि जर तो माणूस तिथं कायमस्वरूपी राहण्यासाठी राजी झाला तर ठीक, आणि जर तो राजी नाही झाला, त्याला वाटलं की आता आपल्याला गावाकडे जायचं आहे, आणि तो तिथल्या स्त्रियांना, तिथल्या माणसांना जर म्हणला की बाबा मी आता माझ्या गावाकडे जाणार आहे, तर तेथील स्त्रिया त्याच्यावर जादूटोणा करून त्याला एक माशी बनवतात म्हणे आणि चुन्याच्या डब्बीमध्ये किंवा कोणत्याही डब्यामध्ये त्याला खुंटून ठेवतात असं मानत होते लोक. आता काही थोडं ऐकू येत नाही आहे, पण मी ज्या वेळेस 6वी-7वीमध्ये होतो ना त्यावेळीची गोष्ट आहे. किमान 2007, 2008, 2009ची गोष्ट, असे लोक म्हणायचे त्यावेळेस. तर तुकारामचा जो मित्र होता तो त्या भागामध्ये गेलेला होता लहानपणीच.
आणि तुकारामला ते माहिती होतं. आणि अचानक काही दिवसांच्या नंतर तुकाराम असेल बघा 50-55 वयाचा, आणि त्याचा जो मित्र आहे तो असेल 60 वयाचा, 60 वर्षाचा मित्र असेल तो, 5 वर्ष याच्यापेक्षा थोडा मोठा होता. आता तो अचानक गावी आला. गावी आल्याच्या नंतर त्याचं घर होतं गावी, तो घर साफसफाई करायला लागला, त्याच्यामध्ये 1-2 दिवस राहिला. आणि तुकारामला कळालं की आपला जो जिगरी मित्र आहे तो आपल्या गावामध्ये आलेला आहे. तर तुकाराम त्याला भेटण्यासाठी गेला. आता भेटण्यासाठी गेल्याच्या नंतर काय चाललंय काय नाही हे सगळं काही झालं. 1-2 दिवस मदत झाले, दोघं जण सोबत राहायला लागले, खूप खुश, एकदम हॅपीली लाईफ. मग त्याचा जो मित्र आहे तो तुकारामला म्हणायला लागला की यार तुकाराम, मला ना एक अडचण आहे, माझ्या जीवनामध्ये थोडी पैशाची अडचण चालू आहे आणि ती अडचण खूप मोठी आहे. मला काही लोकांचे पैसे द्यायचे, तर मी कुठून आणू मला काही समजत नाही. मग तुकाराम विचार करू लागले की भाई, माझ्याजवळ तर तुझ्या अडचणी इतके पैसे नाही आहेत, थोडेफार आहेत, तेवढे मी तुला देऊन टाकतो. तर त्याचा जो मित्र आहे तो म्हणला की नाही, मला तेवढे नाही पाहिजे, तेवढ्यानं काय होणार आहे, बाकीचे कुठून आणू मग मी, आणि तुझे घेतल्याच्या नंतर बाकीचे जमा करेपर्यंत हेही पैसे खर्च होऊन जातील. मग तुकाराम म्हणला की मग काय करावं. मग त्याचा जो मित्र आहे तो म्हणला की ठीक आहे, आपण काही बघू, दुसरा ट्राय करून काहीतरी. मग अजून 10-12 दिवस जातात. 10-12 दिवस गेल्याच्या नंतर मस्त पावसाळ्याचे दिवस लागतात, पेरण्या वगैरे लागतात. आणि त्यावेळेस काय जास्त पेरणीमध्ये म्हणलं तर पाणी खूप जास्त पडायचा त्या टायमाला. 2008 मध्ये म्हणत नाही, पण त्याच्या अगोदरची गोष्ट आहे. त्यावेळेस खूप जास्त पेरणीमध्ये पाणी पडायचं. आणि पाणी असं पडायचं की भाई, एकदा पाणी लागलं ना की महिना 1.5 महिना उघडायचा नाही. शेतामध्ये मोठमोठाला कुड्डू व्हायचा, तणकट व्हायचं, पेरणी बरोबर व्हायची नाही, काही नाही, अशा पद्धतीचं पाणी पडायचं. तर हा जो तुकाराम आहे हा पेरणी करायला डिकला. आणि तो जो त्याचा मित्र आहे तो याच्या शेतामध्ये पेरणी करू लागला, येऊ लागला. तर त्याच्यापाशी शेत नव्हतं, त्या कारणामुळे तो याला मदत करू लागला. आता यांची मैत्री एवढी जास्त झाली की तुकारामला वाटायला लागलं की अरे काहीतरी करावं, पण आपल्या मित्राची मदत करावी. तर मग त्याचा मित्र म्हणला की भाई, एक रस्ता आहे, जर तू हो म्हणत असशील तर, नाही म्हणत असेल तर माझा तुला फोर्स नाही आहे, पण तू जर हो म्हणला ना तर या गोष्टीमुळं ना माझं मन जरासं चांगलं होईल, किंवा माझी प्रॉब्लेम होईल, आणि तुझंही जे काही तंगी वगैरे चालू आहे ती सगळी काही जिरून जाईल. मग तुकारामला वाटलं यार बरं आहे, आपल्यावर थोडंफार जे काय कर्ज आहे ते कर्ज आपण देऊन टाकूयात आणि नील होईत, आणि यालाही देऊन टाकूयात जर असं जर तो म्हणत असेल तर. तुकाराम म्हणला की भाई, बिकण्याची गोष्ट नको काढू, दुसरं काहीतरी असेल तर सांग. मग त्याचा मित्र म्हणला की बघ, तुला आठवते का की तुझ्या घरामध्ये धन आहे असं आपल्या गावातील सर्व लोक म्हणतात. तुकाराम म्हणला की तू काय वेळा वगैरे झाला का, धन काढणं एवढं सोपं नाही आहे. धनावर जो बसलेला राक्षस आहे, जे राखणदार आहे, ते आपल्याला गिळेल. आता तुकारामचा मित्र म्हणला की तू वेडा आहे का रे, मी ज्या ठिकाणावर गेलो होतो, अरे तिथं मी तंत्रविद्या शिकलेला आहे, मी या अगोदर कित्येक लोकांना धन काढून दिलेले, आणि ॲक्च्युली यानं या अगोदर एकही धन काढलेलं नव्हतं. आणि हे याला माहीत की हा शिकला आहे किंवा नाही शिकला आहे, हे याला माहीत, पण तो म्हणत होता की मी शिकलेला आहे म्हणून. आता तुकारामला थोडासा विचार पडला की मायला खरं असं होऊ शकतंय का, कारण त्या भागामध्ये जादूटोणा जास्त शिकतात, तंत्रविद्या जास्त शिकून लोक येतात, आणि आपला मित्र तिकडंच राहायला गेला होता. मग हा शिकला तर नसेल ना. तर तुकारामचं डोकं थोडं हो म्हणू लागलं की भाई हां ठीक आहे, आपण करूयात, अशा पद्धतीनं त्याचं मन असं म्हणत होतं. मग त्याचा जो मित्र होता तो म्हणला की भाई, तू टेन्शन घेऊ नको, मला सगळं येतं, तू फक्त ना मी म्हणाल तसा कर. तुकाराम म्हणला की भाई बघ बरं, नाहीतर जीव जाऊ शकतो आपला कोणाचा, आणि आपला जर काय एखाद्याचा जीव गेला की आपण मात्र आपला कार्यक्रम झाला. तो म्हणला की अरे तू टेन्शन घेऊ नको, असं काहीच होणार नाही. तुकाराम म्हणला की भाई ठीक आहे, मग काय करावं लागेल. तो म्हणला अमावस्याची रात्र येण्याची वाट बघावी लागेल आपल्याला, आणि खास करून अशी रात्र ज्या वेळेस पाऊस चालू असेल. कारण पाऊस चालू असला, पत्रावर जोरजोरात पाणी पडेल, पत्राचा आवाज घरामध्ये गुंजत राहील, आणि त्या आवाजामध्ये जेव्हा आपण तुझ्या घरामध्ये खतू हे आजूबाजूच्यांना कळणार नाही. रात्रीत कार्यक्रम करून घेऊ आपण, ठीक आहे. पहिली आपल्याला पूजा करावी लागेल, आणि ती पूजा अमावस्येला करावी लागेल. आणि ज्यावेळेस अमावस्येला पूजा केली त्यावेळेस जे ठिकाण आपण निवडलं त्या ठिकाणावर आपण पाणी पडते त्या दिवशी खोदूयात, आणि ते जे काही धन आहे मधात जमिनीत पुरलेलं ते धन बाहेर काढूयात. आता या सर्व प्रक्रियेसाठी जे काही सामान लागणार होतं त्या सामानाची लिस्ट तुकारामचा जो मित्र आहे तो एका पानावर बनवतो आणि तुकारामच्या हाती देतो.
एक त्याच्या हाती आणि एक स्वतःच्या हाती. जेव्हा तुकाराम ती पूर्ण लिस्ट बघतो त्यावेळेस तुकाराम पूर्णपणे शॉक होतो की अरे यार, एवढ्या विचित्र विचित्र गोष्टी बाजारातून आणायला चांगलं वाटेल. तर त्याचा मित्र म्हणला की भाई, काही गोष्टी तू आण, काही गोष्टी मी आणतो, आणि अमावस्याची जी रात्र येणार आहे ती रात्र येण्यासाठी सुद्धा थोडा टाईम आहे. तू एकदाच कशाला आणतोयस? लोकांच्या नजरेत न यावं अशा पद्धतीनं आपण काम करूयात. तर तुकाराम म्हणला की ठीक आहे, काही विषय नाही. आता लिस्ट फार विचित्र होती. लिस्ट अशी होती की बाजारामधून लिंब आणायचे. लिंब नॉर्मली लिंब नाही, येळं लिंब. तुम्ही जर लिंब बघितलं असेल तर ते फार मोठं असतं, संत्र्यासारखे लिंब असतात, संत्र्यासारखे, मोसंबीसारखे अशा पद्धतीचे ते लिंब असतात. ते 5 लिंब, नॉर्मल लिंब 5, आणि ज्या काळ्या काळ्या बाहुल्या असतात ना त्या 5, त्या झाल्याच्या नंतर ज्या केसाळ्या असतात त्या 5. आता त्या 5 झाल्याच्या नंतर जे बिबे असतात ते बिबे पण 5. आता बिबे थोडे वेगळ्या जातीचे, तर ते आपल्याला माहिती नाही, पण ते थोडे वेगळ्या जातीचे, मोठाले असतात, ठोकर असतात, तर तसे ते 5. लवंगा 5. आता ह्या घ्यायच्या कशा? बाजारामधून फक्त 5च घ्यायच्या. असं नाही की लवंगा आपण छटाकभर घेतले त्याच्यामधले 5 बाहेर काढल्या, नाही. ऑलरेडी दुकानामधूनच 5 आणायच्या. लवंगा 5, बिबे 5, तांदळाचे दाणे 5 अशा कित्येक वस्तू होत्या ज्या 5 आणायच्या होत्या. आणि एक आखरीची गोष्ट, कोंबडे, गावरानी कोंबडे, ज्यांच्या डोक्यावर लाल तुरा असेल आणि तो तुरा फार मोठा असेल, अर्धा जांभळा झालेला असेल, असे कोंबडे 5. हे सगळे आणायचे आणि सगळी लिस्ट जमा करायची आणि नंतर अमावस्येच्या वेळेस त्याची पूजा करायची. आता जो तुकाराम होता तो पूर्णपणे माळकरी माणूस होता. त्याच्या घरामध्ये नॉनव्हेज अजिबात चालत नव्हतं. तर तुकाराम म्हणलं की भाई, कोंबडे बिंबडे आपण आणणार नाही, तू एक काम कर, हे जे कोंबडे वगैरे आहेत ना हे तू तुझ्या घरी घेऊन जा. त्याचा मित्र म्हणला हां, काय विषय नाही, मी माझ्या घरी घेऊन जातो. तर यानं ते 5 कोंबडे घेऊन गेला आणि तुकारामनं अर्ध सामान त्याच्या घरी घेऊन गेला, अर्ध सामान त्याच्या घरी घेऊन गेला. आता वाट पाहू लागली त्या अमावस्येच्या रात्रीची. आता अमावस्येच्या रात्रीला तुकारामची फॅमिली, याची फॅमिली, आता दोघं जण तर विचारणारच ना की बाबा तुम्ही कुठं चाललायत, काय करतायत. आता जे तुकारामचा वाडा होता, तुकारामचा वाडा, त्यापैकी एक छोटासा भाग तुकाराम वापरायचा आणि जे बाकी पूर्ण भाग होता तो पूर्ण भाग बंद पडलेला होता. तुकाराम त्याचा वापर करायचा नाही. आणि त्या पूर्ण भागामध्ये पाठीमागून जाण्यासाठी एक रस्ता होता आणि जे तुकारामची फॅमिली राहायची ते घर थोडंसं वेगळं होतं, कारण की तो वाडा फार जुना होता आणि त्याच्यामध्ये राहावं अशी त्या वाड्याची परिस्थिती नव्हती. तर तुकाराम आणि त्याचा मित्र अमावस्येच्या रात्री ठीक 10-10:30 वाजता, आता खेड्यामध्ये 8-8:30 वाजता सगळं झोपी जातात, असं कुणी तुम्हाला जागा दिसणार नाही ती जागे, म्हणून हां, जर कुठं बैठक बसलेली असेल तरच. आणि बैठकही काय फार रोज रोज बसत नाही खेड्यामध्ये, ती नॉर्मली 8 दिवसामधून 15 दिवसामधून एखाद्या वेळेस बैठक बसते. नाहीतर खेड्यामध्ये कसं असतं, दिवसभर शेतामध्ये काम करायचं आणि काम करून आल्याच्या नंतर जे काय थकलेले आहे ते घरी निवांत जेवून झोपी जायचं, अशा पद्धतीनं प्रक्रिया असतात. तर 10-10:30 वाजता तुकाराम आणि त्याचा मित्र वाड्यामध्ये शिरतो. शिरल्याच्या नंतर ते पूजा वगैरे करायला सुरू करतात. आता वाड्यामध्ये अजून एक गोष्ट अशी होती की वरून काही नव्हतं, ज्या जागेवर पूजा करायची ना त्या जागेवर, आणि तिथं त्यांना थोडासा जाळ करावा लागणार होता. त्यासाठी या दोघा जणांनी एक फारी आणली, कपड्याची फारी, आणि कपड्याची फारी लाकडं टाकून वरून टाकून दिली आणि एवढ्या शांततेनं काम करायला सुरुवात केलं की आजूबाजूंच्यांना सुद्धा कळणार नाही की या घरामध्ये काय चालू आहे. आता ते एकदम भिंतीला भिंत असल्यावर कळालं असतं, पण तुकारामचा जो वाडा आहे तो थोडासा गावखरी असल्यासारखा होता. गावाला भिडूनच होता पण थोडासा गावखरी असल्यासारखा, म्हणजे एका काठाला. त्या कारणामुळे तेवढी काय भीती नव्हती. तर सगळा सेटअप झाला, खाली बसले, एक छोटंसं विटीचं हे कुंड केल्यासारखं केलं तयार. कुंड म्हणजे यज्ञ केल्यासारखं केलं. त्याच्यामध्ये काड्या टाकल्या, तूप टाकलं, त्याला जाळ लावला, आणि जाळही असं नाही की ढणढण, एकदम नॉर्मल मिनिमम, आणि तसा जाळ चालू असला पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या काड्या टाकायच्या असतात त्या काड्यासुद्धा वेगळ्या होत्या, ज्या विकत आणलेल्या होत्या, ते यांच्याजवळ नव्हत्या. तर चालू झाला त्यांचा प्रकार. आता तो ज्याचा मित्र आहे तो मंत्र वाचायला चालू करतो. आता तो ज्या प्रकारे मंत्र वाचतो त्या मंत्रावरून तर तुकारामला वाटतं की बाई हां, हे पक्का आहे आणि यानं बहुतेक काढलेलं आहे. पण तुकारामला माहिती नव्हतं की तो जो मित्र आहे याचा, तो अर्धवट शिक्षण घेतलेला होता.
त्यानं या अगोदर एकही धन कोणालाही काढून दिलेलं नव्हतं. तो फक्त सांगायचा आणि तो ज्या व्यक्तीसोबत तिथं राहिला होता त्या व्यक्तीनं याला अर्धीच माहिती दिली होती आणि अर्धी माहिती देण्यासाठी याला अजून काही वेळ राहावं लागत होतं. पण हा अगोदरच पळून आला पैशाच्या उधारीमुळं. तर जे तुकारामचा मित्र आहे तो मंत्र वाचायला सुरू करतो. जेवढं त्याला माहिती आहे तेवढं तो करतो आणि याला प्रक्रिया कुठंपर्यंत माहीत होती, जिथपर्यंत की ती जागा भेटत नाही तिथपर्यंत. पण त्याच्यानंतर खोदताना एक प्रक्रिया होती ती याला माहिती नव्हती. खोदणं झाल्याच्या नंतर जेव्हा अर्ध खोद होतं त्यावेळेस एक प्रक्रिया होती ती याला माहिती नव्हती. आणि ज्यावेळेस ज्या जागेवर सोनं आहे, धन आहे, ते धन उघडकीस आलं, त्या धनाला हात लावण्या अगोदर एक प्रक्रिया होती, तर तीही याला माहिती नव्हती. याला फक्त प्रक्रिया कोणती माहिती होती की ज्या जागेवर धन लपवलेलं आहे ती जागा शोधणं आणि कन्फर्म, ही प्रक्रिया कन्फर्म होती की त्या जागेवर धन आहे म्हणून. पण त्याच्यानंतर जे काय होतंय ना ते याला माहिती नव्हतं. तिथंच याचं घोडं पेंड खाल्लं. तर मंत्र वगैरे वाचणं चालू झाले, पूजा प्रक्रिया चालू झाली. कंप्लीट 1.5 घंटा पूजा चालली आणि 1.5 घंट्याच्या नंतर ज्या जागेवर धन आहे त्या जागेवरची जी माती आहे ना ती आपोआप अशी हुसळायला लागली. आता तुम्हाला कसं सांगू, जर एखादा स्पीकर आहे त्या स्पीकरमध्ये आपण माती टाकली आणि स्पीकरमध्ये एखादं सॉंग्स लावलं, आता जसं जसं ते गाणं वाजतं तसं तसं ती माती अशी हुसळते बघा बरे. सेम त्या प्रकारे ज्या जागेवर धन होतं यांच्या वाड्यामध्ये त्या जागेवरती माती हुसळत होती. आणि ती जी माती उसळत होती ना ती एका कोपऱ्यामध्ये उसळत होती आणि त्या दुसऱ्या रूममध्ये उसळत होती. तर तिथं यांनी मार्क केलं, तिथं एक खुटा रवला, त्या खुट्याला झाकून ठेवलं आणि याला म्हणले की आता दुसरी अमावस्या आली की आपल्याला इथं उकरायला चालू करायचं. म्हणजे अमावस्याच्या अगोदरच, अमावस्यापर्यंत आपल्याला व्हॅलिडिटी आहे, नाहीतर हे धन या जागेवरचं दुसरीकडे सरकतं. आणि त्या दिवशी आपल्याला चालू करायचं ज्या दिवशी पाणी पाऊस चालू होतो ना त्या दिवशी. आता हे सगळं झालं, घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर दोघंही जण खुश झाले. आता तुकाराम फार खुश झाला. त्याला वाटलं की यार असा चमत्कार मी आज पहिल्यांदा बघितला. जमिनीमधली माती हलतीये, काय कमालची गोष्ट आहे. त्यानं पहिले तर तिथं काय केलेलं नव्हतं, काय नाही, ती ॲटोमॅटिक हलतीये. एवढी कडक जमीन कशी हलत असेल आणि बस तेवढीच जागा, जसं की असं डुकटुक टुक 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 असं ती माती हलतीये. याला नवल वाटतं. त्याला एकदम कन्फर्मेशन झालं, 100% कन्फर्मेशन झालं की हां इथं धन आहे आणि हे धन आता निघू शकतं. आता हे दोघं जण ज्या रात्रीची वाट बघत होते ती रात्र आली. पाऊस चालू झाला, झड लागली, सगळीकडे धुवाधार पाणीच पाणी. आता त्या काळामध्ये पाणी पडायला लागलं की तो थांबत नव्हता, एकसारखं पाणी चालू राहत होता. तर आताही एकसारखं पाणी चालू राहू लागलं. आता ते झाल्याच्या नंतर यांनी ठरवलं की भाई चालायचं, आता उकरायला चालू करायचं, खोदायला चालू करायचं. एक पहार घेतली, सब्बल मोठी असते बघा, अशी जाडजूड असते आणि लांब सटक असते, त्याला आपण उभं राहूनही खोदू शकतो, कुशासारखं नसतं. आणि एक पोरं आणि काढायला दुसरं काही अवजारं दुसरं, अशा पद्धतीने त्यांनी सामान चालू केलं, म्हणजे जमा केलं. आणि रात्री 10च्या नंतर ते त्या ठिकाणावर गेले. भरपूर पाणी चालू होता, सगळीकडं घरं बंद होते, गावातली पूर्ण लाईट गेलेली होती. यांनी छोटासा दिवा लावला, त्या दिव्याच्या वर अशी एक वाटी लावली जेणेकरून पावसानं तो दिवा विझू नये, आणि एका कोपऱ्यामध्ये ठेवला. आणि दोघंजणं खतायला सुरुवात केली. अंगावर पोत्याच्या त्या खोपड्या घेतल्या. तुम्हाला माहिती असेल की शेतकरी बऱ्याच वेळा, आता पण आम्ही पण घेतो, आता पण पाऊस जर चालू असेल तर चुंगळं घ्यायचं, एकीकडून चुंगळं मधात दाबायचं आणि असं डोक्यात अडकवायचं. चांगलं होतं ते, म्हणजे डोकं भिजू देत नाही आणि थोडंफार अंगही भिजू देत नाही. पडत्या पाण्यामध्ये त्याला वापरून काम करू शकतो आपण. तर तशा पद्धतीच्या खोपड्या त्यांनी तयार केल्या, आपल्या अंगावर घेतल्या आणि खतायला सुरुवात केली. आता खतता खतता जेव्हा अर्ध खतलं त्यावेळेस तुकाराम खतत होता. तर तुकारामला अचानक असं जाणवलं की अंगानं सगळ्या अशा मुंग्या धावत आहेत. जसं आपला एखादा हात आहे असा झोपत आपल्या याच्यात गेला किंवा एकसारखा तसा हात राहिला तर त्या हाताला कशा मुंग्या येतात. मुंग्याच म्हणू आपण, समजून घ्या, मुंग्या येतात, असा हात असा बोध होतो. तशा प्रकारे तुकारामला वाटायला लागले की आपलं अंग असं बोध व्हायलंय, पूर्ण अंग. तर तुकाराम त्याच्या मित्राला म्हणतो की भाई तू खत जर असं, माझं अंग पुढं बोध झाल्यासारखं वाटतंय. तर त्यावेळेस त्याच्या मित्राच्या डोळ्यामध्ये थोडीशी भीती दिसली की भाई इथं काहीतरी प्रक्रिया आहे आणि ती आपण विसरलोय. मग आता तो इतका तर समोर गेलेला आहे, मग आता मागं कसं सरायचं.
आणि आपण जर काय म्हणायला लागलो तर हा खचणार नाही समोर, आणि हा म्हणेल की तू जे काय केलंय ते खोटाळ आहे आणि जीव जाईल अशा हिशोबाने. तर तो काहीच म्हणला नाही. तो म्हणला की हा, या गोष्टी होतात म्हणे, याला तू भिवू नको. आणि इकडे आता मी खततो. आता तो खतायला चालू केला. आता त्यानं जसं जसं खतायला चालू केलं, जसं जसं खतनं खाली 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 जात गेलं, याच्याही अंगानं मुंग्या येत गेल्या. पण याला भीती होती की आपण जर असं याला म्हणलो तर हा भिणार, आणि हा भिल्याच्या नंतर हे काम इथंच बंद पडणार, आणि हे काम बंद पडल्याच्या नंतर धन आपण काढू शकणार नाही. तर यानं खतनं चालू ठेवलं. आता हिंमत दोघांमध्ये फार जास्त होती. पहिले माणसं असे मानायचे नाही, छोट्या मोठ्या दुखण्याला सुखण्याला अजिबात मानायचे नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की चालू आहे ना तर एकदम रट्टा चालूच ठेवूयात. तर खतनं त्यांचं चालू होतं, आणि खत्ता खत्ता त्या ठिकाणापर्यंत पोहोचले ज्या जाग्यावर सोनं होतं. आणि एक तिकाशीचा रट्टा, एक कुदळीचा रट्टा, सॉरी कुदळ तिकास म्हणतोय मी, एक सबलीचा रट्टा तुकारामचा जो मित्र आहे त्यानं जोरात मारलं, आणि त्या भांड्यावर, जसं भांड्यावर लागलं भांड्याचा आवाज आला. तुकाराम आणि त्याचा मित्र एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघितलं, आणि दोघं जण खुश. आता याची जी सबल आहे ती पूर्ण त्या भांड्याच्या तोंडातून भांड्यामध्ये गेली होती. यानं अशी उचलली तर एक भांडं जे पूर्णपणे काळभोर झालेलं होतं ते असं वर आलं, आणि याने जसं सबल बाहेर काढली त्याच्यावर जो झाकलेला कपडा होता तो फाटला होता. तर ते फाटल्यामुळं त्या भांड्यामध्ये जे काय आहे ना ते थोडंसं बाहेर आलं, आणि ते होतं सोनं, पिवळं जरत सोनं. अशा माळी होत्या छोट्या 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 छोट्या, आणि त्याच्यातून ते बाहेर आलं. आणि ते जसं पाहिलं दोघांच्याही डोळ्यामध्ये सलायला लागलं. आता वरून पाणी पडतोय, त्या खड्ड्यामध्ये ते सोनं बाहेर आलंय, थोडा थोडा पाणी पण साचतोय. पाणी काढतात खततात, पाणी काढतात खततात, पाणी काढतात खततात, अशा पद्धतीनं त्यांची प्रक्रिया चालू होती. मग जो तुकारामचा मित्र आहे तो ते उचलतो आणि असं हातात धरतो. आता ते काही फार मोठं नव्हतं, ते अर्धा किलोच्या जवळपास असेल. तो उचलतो आणि असं हातात धरतो आणि तुकारामकडे बघतो. तुकारामला म्हणतो, तो घ्या, बघ भेटले सोनं. आणि इथं त्याच्या मित्राला वाटलं की भाई बाकीची प्रक्रिया तर काहीच नाही, जी मेन प्रक्रिया होती ती अगोदरची होती, आता तर काहीच नाही. याच्यावर ना कुठला राखणदार आहे, ना कुठला पैरा आहे, ना कुठली आत्मा आहे, ना काहीच आहे, काहीच नाही. आता हा आहे, हा म्हणतो की आता आपली लक लागली. मग यांनी हे जे सोनं आहे ते उचललं आणि त्या खड्ड्याच्या बाहेर ठेवलं, आणि तुकारामचा मित्र खड्ड्याच्या बाहेर आला. आता तो जसा खड्ड्याच्या बाहेर आला तसं ते जे सोनं आहे त्यानं थोडी हालचाल केली, म्हणजे ते लवणलं. आणि लवणल्याच्या नंतर ही गोष्ट पाहिली तुकारामने. तुकाराम त्याला म्हणायला लागला की अरे हे आपोआप लवणले बरं का. त्याचा मित्र म्हणतो की वरून पाणी पडतोय, त्याच्या खाली जी माती आहे ती पाण्यानं सरकली असेल आणि त्यानं तो लवणला असेल, आणि तू म्हणतोय की आपोआप लवणले. तुकाराम म्हणलं की भाई मला भीती वाटते. तो म्हणला की भ्यायचं काहीच काम नाही, तू टेन्शन घेऊ नको, आपण याला मस्तपैकी विकूयात, आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि तुकारामचा जो मित्र आहे तो सरळ त्या सोन्याला धरतो आणि उचलतो आणि चाल म्हणतो. जसं याने त्या सोन्याला धरलं आणि उचललं, तुकाराम असा बसलेला होता उकड, आणि हा उभा राहतो. तुकारामला म्हणतो चल, पण चल म्हणलं की तो एका जागेवर स्थिर होतो. तुकारामचा मित्र. तुकाराम म्हणतो भाई काय झालं, तू काय झालं तुला, तू असा बोलत का नाही, चाल. तुकाराम उभा राहतो आणि त्याला हात लावतो. जसं हात लावतो तसं ते जे आहे ते असं घेऊन असं सरळ खाली पडतो, ड्रॉप कर पलीकडं. तो जरासाही हलत नाही. तुकाराम त्याच्या हातातलं ते जे हांडा आहे, सोनं आहे, तो घेतो आणि त्या खड्ड्यामध्ये टाकतो आणि बक 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 बुजून टाकतो, आणि त्याला उचलतो आणि आपल्या घरामध्ये घेऊन जातो. आता घरामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर तुकारामची बायको त्याला म्हणते की अहो काय झालं यांना, हे असे का पडली आहेत, आणि तुम्ही इतके भिजले का, तुमचं अंग एवढं चिखलानं भरलंय का. हा म्हणला की आम्ही गावावरून येऊ लागलो, आम्ही पडलो आणि पडल्या जागेवर आमचं अंग चिखलानं भरले, आणि याला काय झाले काय माहीत. मग इकडच्या तिकडच्या माणसांना बोलवलं, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. म्हणजे दवाखान्यामध्ये काय लई मोठा नव्हता, नॉर्मली दवाखाना होता. दवाखान्यामध्ये नेलं, उपचार केला. उपचार केल्याच्या नंतर 2 दिवस गेले. 2 दिवसाच्या नंतर त्याला घरी आणलं. तर या 2 दिवसामध्ये असं समजलं की त्याचं पूर्ण अर्ध्या शरीरावरून वार गेलं. अर्ध शरीर कामच करणं, काहीच नाही, पूर्णपणे बंद पडलेलं. आणि जेव्हा तुकाराम त्याला उचलत होता, नेत होता, त्यावेळेस तुकारामला हे जाणवलं की अर्ध शरीर गरम लागतंय आणि अर्ध शरीर थंडगार लागतंय. अर्ध शरीर जणू की तो मेलाय, आणि अर्ध शरीर असं की जणू तो जिता आहे. असं नाही, असं. आता ते सगळं नेल्याच्या नंतर जो तुकारामचा मित्र आहे तो थोडाफार बोलायला लागला, त्याला बोलणं येऊ लागलं, थोडंफार त्याचं बोलणं समजू लागलं. पण त्याला चलता येत नव्हतं, ना त्याला खाता येत नव्हतं. त्याचा फक्त एक हात चालायचा, एक पाय चालायचा.
बाकी सगळं बंद पडलेलं. ना डोळ्याची पापणी उचलायची, ना इकडच्या याच्यामधून बोलायचं, म्हणजे काहीच नाही. पूर्णपणे बंद पडलेलं त्याचा एक भाग आणि एक भाग चालू. मग बरेच दिवस होतात. बरेच दिवस झाल्याच्या नंतर तो तुकारामला म्हणतो की त्या सोन्याचं काय केलं हळूहळू कोणी नसताना. तर हा म्हणतो की भाई मी सोनं त्याला इथं पुरून टाकलंय आणि ते झाकून टाकलं, आपल्याला ते पाहिजे नाही. ती बघ तुझी अवस्था काय केली आहे, पुन्हा दुसरं काय झालं काय करतो. मग हा म्हणला की बाबा बरं केलं असते. तो म्हणला की तू पडला कसा आणि तू काय बघू लागला. तेव्हा तो तुकारामचा मित्र म्हणतो की मी ज्यावेळेस ते सोनं उचललं त्यावेळेस तुझ्या पाठीमागून एक मोठी आकृती उभी राहिली होती आणि ती आकृती माझ्याकडे बघत होती आणि ती इतकी डेंजरस होती की तिच्या त्या पूर्ण आकृतीमध्ये पांढरे शुभ्र डोळे दिसत होते आणि ते डोळे एवढे भयानक होते की असं वाटत होतं ते आता मला मारणार आहे. त्याच्या बोटाचे नख, त्याचे बोटं, असं एक मोठा राक्षस कसा असतो तशा पद्धतीचा मला राक्षस दिसला तो. आणि मी जागेवर पडलो आणि मला त्याच्यानंतर काहीच कळालं नाही. तुकाराम म्हणला की भाई बरं झालंय, जे झालंय ते झालंय, तू इतक्यात वाचलास आणि बरा होय. आता मधात 3 ते 4 वर्ष जातात आणि 4 वर्षाच्या नंतर जो तुकारामचा मित्र अर्ध्या अंगावून वारं गेलं होतं तो हळूहळू रिकवर व्हायला लागला आणि 4 वर्षाच्या नंतर तो पूर्ण रिकवर झाला. आता रिकवर झाल्याच्या नंतर तुकारामला वाटलं की सगळं काही ठीक झालेलं आहे आणि त्यालाही वाटलं सगळं काही ठीक झालेलं आहे. एका दिवशी तुकारामचा मित्र असाच बाहेर फिरायला गेला आणि तो बाहेर फिरायला गेला म्हणजे संध्याकाळची वेळ होती आणि तो रस्त्यानं चलता चलता आपोआप वाऱ्यामध्ये असा उचलू लागला, असा आधार उचलू लागला पडू लागला, उचलू लागला पडू लागला आणि तो पूर्ण रक्तबंबाळ होईपर्यंत तो असा उचलत पडत गावापर्यंत आला. आणि गावात आल्याच्या नंतर तो त्याच्या मित्राला म्हणतो की मला भूतानं मारले. लोक त्याला वेड्यात काढायला लागले. तो प्रत्येक वेळेस काही ना काही कारण द्यायचा आणि काही ना काही असं बोलायचा की लोकांचा विश्वास बसणार नाही आणि सगळ्या गोष्टी भूताच्याच. भूतानं मारलं, मला आत्म्यानं मारलं, तो आलता माझ्या पाठकोळी बसला, माझ्या छताडावर बसला, मला मारलं त्यानं, हे केलं ते केलं. आणि तेव्हापासून गावातल्या सगळ्या लोकांना माहीत झालं की याची जी मानसिक स्थिती आहे ती बिघडलेली आहे. आता एक हुशार माणूस असतो पण कधी कधी तो अशा काही गोष्टी करतो की त्याच्यावर विश्वास बसत नाही. सेम त्याच पद्धतीनं तुकारामच्या मित्राचं झालं आणि आत्ता पण तो आहे, म्हणजे होता, गेला आणि जो तुकाराम आहे तो पण गेला, दोघेही जण मेले. आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट त्याच गावामधल्या एका व्यक्तीनं सांगितली, ज्या व्यक्तीला तुकारामने गोष्ट सांगितलेली होती. आणि राहिली गोष्ट त्या धनाबिनाची, ते पुरलं गेलं तिथं जिरूनच गेलं, त्याला कोणी वाटी गेलेलं नाही. आणि तेव्हापासून त्या पूर्ण गावामध्ये असं कुणाची हिंमत झाली नाही, कुणाच्या जागेवर धन आहे काय ते उकरून बिकरून काढण्याची, आणि कधीच नाही, कुठंच नाही. आणि लोक म्हणतात की धनावर राखणदार असतो, हे असतो, तर ते थोडंफार खरं असतं असं मलाही वाटतं. तर जर तुम्हाला कुणी जर काही असं बोललं की तुझ्या घरामध्ये धन आहे किंवा तुझ्या शेतामध्ये धन आहे, चला आपण ते उकरूयात काढूयात, तर त्या गोष्टींपासून थोडंसं सावध राहायचं आणि त्या गोष्टींच्या नादी नाही लागायचं. लालच हे खूप बेकार आहे. आणि या जागेवर तुकारामने जर त्या धनाला धरलं असतं, उचललं असतं, तो जाण्याचा प्रयत्न जर केला असता तर याच्यासोबतही घडलं असतं, असं तुकारामचं म्हणणं होतं. माझ्या मित्राने अर्धवट शिक्षा घेऊन ते धन काढण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यासोबत तसं झालं, असं तुकाराम म्हणतो. तर ठीक आहे, ही गोष्ट संपवूया तिथं, आपण जास्त लांबवण्यात फायदा नाही. जे सांगायचं ते तुम्हाला सांगितलंय. फक्त एवढंच की या गोष्टीमधून काय शिकायला भेटतं की बाबा लालच जास्त करायची नाही. लालच केल्याच्या नंतर थोडं अवघड होतं. जसं चाललंय हळूहळू चालू द्यायचं, सगळं काही रिकवर होईल आणि सगळं काही ठीक होईल. आता ही गोष्ट धनाच्या बाबतीतच नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये लागू होते. तर लालच जास्त करू नका, हळूहळू चालू द्या, कष्ट करा, मेहनत करा, सगळं काही ठीक होईल, सगळं काही. एक एक गोष्ट. तर आजची गोष्ट संपली. गोष्ट आवडली असेल, गोष्टीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणूनच ऐकायचं, मनोरंजन म्हणूनच बघायचं. आपल्या वास्तविक जीवनावर याचा काहीही परिणाम पडू द्यायचा नाही. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.